तुम्हाला वाटतं मेडिकल इन्शुरन्स हा खर्च आहे, तर चूक. तो खर्च नाही, तो तुमच्या कुटुंबांचा सेफ्टी स्विच आहे. आजारी पडलाय तर कोणी विचारतं का? अपघात होण्यापूर्वी मेसेज येतो का? सॉरी हं, पण उद्या तुमचं 5 लाखाचं बिल येणार आहे असं हॉस्पिटल आधी सांगतं का? नाही ना. एका रात्रीत माणूस ICUमध्ये जातो आणि दुसऱ्या दिवशी घराची बचत, FD, सोनं सगळं विक्रीला लागतं. तुम्ही 500 ते 1000 रुपयांचा EMI भरायला तयार आहात, पण महिन्याला 800 ते 1000 रुपये मेडिकल इन्शुरन्ससाठी जास्त वाटतात. मोबाईल 30,000चा घेतो, पण स्वतःचं आयुष्य 5 लाखांचंही सुरक्षित करत नाही. हा विचार बदला. आज भारतात साधा हॉस्पिटल ॲडमिट खर्च 2 ते 5 लाख सहजच आहे आणि मोठा आजार 10 लाखांच्या बरोबर आहे. आणि तेव्हा नातेवाईकांकडे मदतीचा हात की आधीच तयारी करायची. मेडिकल इन्शुरन्स म्हणजे भीती नाही, तो आत्मविश्वास आहे. काही झालं तरी मी आर्थिकदृष्ट्या तयार आहे, हा आत्मविश्वास. आज निर्णय घेतला नाही तर उद्या परिस्थिती निर्णय घेईल. लक्षात ठेवा, आज तुम्ही इन्शुरन्स घेतला नाही तर उद्या हॉस्पिटल तुमचं सगळं घेईल. तुमचं कुटुंब तुमच्यावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी आजच सुरुवात करा. अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी फॉलो करा RRC नेटवर्क.